चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सर नसावी बसर निद्रा बहु भाषणे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लभचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु भाषणे देह समर्पिते देवा पार न लगे काहीच घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेमेंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषणे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमृतं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्साद्विलक्षणम् एकं नित्यं विमलं चलं सर्वादिसाक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचरणं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यां परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानले संतासी रंग विचित्तासी आपुलिया या मनाशी लागू हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयाशी शिनमद झाला संसार भ्रमे शीतल या नामे झाली काया या सुखा उपमा नाही द्यावयासी आलाकाराशी निर्विकार नित्य धावे देते नामाचा गजर घोषी जय जयकार ऐकता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा जननी देवाची ये धन्य नृत्य देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुनी केले त्रैलोक्य पावन ओम नमो जय अद्या विद प्रतिपाद्या जय जय सुसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्ती दासु अवधार जय आता हृदय आपुले
चौपाळून या भली वरी वैसवू पावले श्री सद्गुरूंची काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रस्तुत प्राप्त सेवे करता निवडलेला अभंग वैराग्याची मूर्तिमंत पुतळे जगत वंदनीय संत मान्य श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा समस्त विश्वाला पावन पुनीत करणाऱ्या गाथा सरितेतील चौकडी प्रकरणातील आणि या इहलोकामध्ये या पृथ्वी तलावर आलेल्या समस्त साधकांना उपदेश करणारा हा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय समस्त साधकांना नियम सांगतात, उपाय सांगतात, नयने आगव्या आनंदाचे या ठिकाणी मार्ग सुकर आपल्या पुढे ठेवतात। ते सांगत असतात की काळ आणि वेळ जीवनामध्ये फार महत्वाचा आहे। या काळ आणि वेळ जो साधेल त्याच्या जीवनामध्ये त्याला सर्व सुख, त्याला सर्वस्वी आनंद, निर्द्वंद आनंद, निर्भेळ आनंद प्राप्त होईल अशा आशयाचा हा अभंग आहे। या अभंगावर चिंतन मान्य करूया अल्पसा फर्यादीने उचितेने प्रमाणे गेल्या जवळजवळ 26 वर्षापासून चालत आलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह स्थळ मुक्काम पोस्ट लोणी तालुका खंडाळा जिल्हा सातारा या सोहळ्यामध्ये आपणा सर्वांचा दर्शनाचा योग माझ्यासारख्या पामराच्या माटी आला। त्याचं नियोजन, त्याचा योग घडून आणला असे आपल्या गावातीलच आबा, आम्ही सर्वजण त्यांना आबा म्हणतो, अशा आबांच्या अथक प्रयत्नातून, तुमच्या सर्व भजनी मंडळाच्या प्रयत्नातून आणि आदरणीय वंदनीय आपल्या गावातीलच माऊली महाराज ज्यांचं या ठिकाणी कृष्ण चरित्र चालू आहे, अशा माऊलीच्या हे आग्रह खातर तसं पाहायला गेलं तर जवळजवळ 400 किलोमीटरचं अंतर पार करून आज या ठिकाणी सेवेला आलेलो आहे। मग 400 किलोमीटर पार करून एवढा अंतर, एवढ्या लांब कसा संबंध जुळला? तर आपण सर्व वारकरी कम निमित्तम एकत्र आलो तर आपण सर्व माऊलीच्या सोहळ्यामध्ये चालतो। माऊलीच्या सोहळ्यामध्ये जवळजवळ 2-4 वर्षापासून आमचा एकमेकांना भेटीगाठीचा योग आणि मग नुसते सोहळ्यामध्येच भेट होते, मग सोहळ्यामध्येच भेट होते, मग सोहळ्या भेटपेक्षा आणखी जास्त भेट व्हावी याचं औचित्य साधून आबांनी आज मला जवळजवळ 15-20 दिवसापूर्वी या ठिकाणी ही सेवा आपल्या सर्वांनी होती दिली। तसं पाहायला गेलं तर या सप्ताहामध्ये श्रीमद ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण आहे। या सप्ताहाला प्रेरणा मार्गदर्शक हरिभक्तपरायण श्री पर्वती नरहरी तळेकर महाराज, वा आमच्या बरोबर पण एक तळेकर महाराज आलेले असो, व्यासपीठ चालक आहे रामदास महाराज चराठे नांदगाव भोर, त्यानंतर समस्त लोणी ग्रामस्थ यांच्या सुनियोजनाने चालत असलेला सप्ताह आणि आपण सर्व वारकरी बसलेले सर्व, प्रभू तुम्ही महिषाची आमरती, मी दुबळाची तशी भक्ती, तरी बोल गंगावती स्वीकाराल के म्हणून तसं पाहायला गेलं तर अभंग जरा मोठा झाला त्या मानाने, कारण कीर्तनकारही छोटा आहे, लांबून प्रवास करून आलोय जवळजवळ 400 किलोमीटर, पण असू द्या आपण 11च्या पुढे जाणार नाही। आधीच आमची आधी चालू व्हायच्या आधी चर्चा झाली 11च्या पुढे जायचं। मला माहिती आहे सप्ताहाचं नियोजन आहे, खांदेकरी तेच असतात, काय बदलतं? काय बदलतं? मढ विठाला विठाला विठ्ठल
आणि मग अभंग कितीही मोठा असला, गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आहे. उपदेश प्रकरण, नामपर, वर्णनात्मक प्रकरण आहे, काही गवळणे आहेत, काही नाटाचे प्रकरण आहे. इतके प्रकरण पण आपले प्रकरण पाहता पाहता आपल्याला गाथ्याचे प्रकरण पाहायला वेळ भेटत नाही. हा अभंग चौकडी प्रकरणातल्या 4 चरणाचा आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबारांनी तुम्हा आम्हा सर्वांना या इहलोकामध्ये आगवा आनंद कसा प्राप्त होईल किंवा या इहलोकामध्ये आल्यानंतर आपल्याला सुख कसं प्राप्त होईल याचा उपाय सांगितलाय. बघा, या इहलोकामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला नाही प्रत्येक योनीला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट म्हणजे आनंद, सुख. आणि ही गोष्ट प्राप्त न हो असं एकाही जीवाला वाटत नाही. भागवतामध्ये आता भागवत या ठिकाणी कृष्ण चरित्राची कथा चालू आहे. भागवतामध्ये एक ओवी आलेली, मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जेवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवी स्वतंत्रता. प्रत्येकाला सुखाची प्राप्ती व्हावी याचीच प्रत्येकाला आस आहे, याचीच इच्छा प्रत्येकाला आहे. मग भागवतकार सांगतात की मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी न भाविना जीवे. मला दुःख व्हावं असं कुणीच विचार करत नाही, अशी कोणीच इच्छा करत नाही. पण त्याचे उत्तरार्ध असं आलंय, न वांछिता दुःख पावे. न वांछिता दुःख पावे म्हणजे आपल्या इच्छेच्या विरोधात आपल्याला दुःख मिळतं. आणि येणे न संभवी स्वतंत्रता याचा अर्थ असा आहे की यामध्ये आपल्याला स्वतंत्रता नाही. आपण दुःख आपल्याला का होतं तर दुःख आपण आपल्या पदी घेऊन आलेलो. कुठून घेऊन आलो? आपण ज्या ज्या मागच्या योनीमध्ये होतो त्या त्या योनीतून आपण आपलं संचित आपल्या बरोबर घेऊन आलो. पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे यमाज्ञा. नाट सांगतो की नाही? मग तेथे न चाले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणित यमाज्ञा. आपण या इहलोकामध्ये येत असताना आपण आपल्या बरोबर संचित घेऊन आलो, आपलं कर्म घेऊन आलो. नाही, आपला जन्म होण्याच्या आधी आपलं कर्म ठरलेलं असतं. काळाने आपल्याला वेळ दिलेला आहे, वेळाने आपल्याला काळ दिला हे ठरवून घ्या. काळ आणि वेळ दोन शब्द सारखे जरी वाटत असले त्यांच्यामध्ये अंतर फार मोठा आहे. काळाने आपल्याला वेळ दिलेला आहे. किती वेळ दिलेला आहे? कोणी 100, 50 असो, 60 असो, कोणी 40 असो. पण गणलंय ना, कोणी संतांनी सांगितलंय ना, काय अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व, पिडा, रोग, क्षय, काय भजना शिवरले ते पाहेगा. 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला काळाने दिलंय ना. मग या 100 वर्षामध्ये प्रत्येकाला नाही प्रत्येक योनीला आयुष्य मर्यादा ठरवून दिलेली आहे. आणि मग प्रत्येक योनीला या इहलोकामध्ये आल्यानंतर आपलं कर्म आपण या ठिकाणी घेऊन आलो. मग या कर्माच्या सहयोगाने आपल्याला प्रत्येकाला दुःख होतं, कोणाला सुख होतं, कोणाला काय होतं. पण या इहलोकामध्ये आल्यानंतर सुखच झालं असं फक्त संत मंडळींनीच बोलावं आहे का नाही? संतांनी सांगावं, धन्य झालो आता याशी संदेह नाही. कोणी म्हणावं, धन्य मी मानेन आपुले संचित. धन्य मी मानेन आपुले संचित.
संचित आहे. माऊली ज्ञानोबरांनी हरिपाठ सांगावं. निर्द्वंद निशंक विचारतामही सुखानंद हृदय स्थिरावला. हे संतांनी म्हणावं. पण आपल्या वाट्याला दुःख का आलंय तर आपण ती मागून घेऊ ना. जगद्गुरु तुकोबारा वर्णन करतात. पापाच्या संचिते देहासी दंडना तुझ नारायणा बोल नाही. देवा तुला बोललं तर काही कारण नाही मानवाचं, कारण ते पापाचं संचित तू मागून घेऊन आला. मग प्रत्येकाला सुखाची प्राप्ती व्हावी असं पाहिजे माहितीये. प्रत्येकाला सुख मिळावं असं वाटत असेल. प्रत्येकाचे प्रयत्न पण चालू आहे. आम्ही 400 किलोमीटरवरून प्रवास करून आलो. समजा आज कशासाठी आलो, कशासाठी आलो? आलिंगने सुख वाटे. हे का नाही. वारकरी भेटले एकमेकाला काय आनंद सांगावा. एक सुभाषितकार वर्णन करतात. सज्जन से सज्जन विले विहंसे दस्क वीस. सज्जन माणसाचा जर सज्जन जर मिळाला तर त्याच्या भेटीचा आनंद संतांनी वर्णन करावा. आलिंगने सुख वाटे प्रेमी चिदानंदी घोटी हर्षे ब्रह्मांड उतटे समळ तुटे मी पण. आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया कहे पाया वरिजांच्या ठेविला. दिव्य झाली माझी काया कहे पाया वरिजांच्या ठेविला. आलिंगने संताची. कोण संत? तुम्ही आम्ही सर्व संतच आहोत. संत पदवीला प्राप्त झालेले सुद्धा संत मनुष्यच होते. आकाराने आपल्यासारखेच होते. हे का नाही. दिसायला आपल्यासारखेच होते. आपल्यासारखे 2 हात होते, 2 पाय, डोळे, 2 नाक आहे ना. सगळे 2 नाक आहे का? विठाला विठाला ते आपल्यावर सारखेच होते. म्हणून आपणही संत महात्मे सांगतात. सर्वा गटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये एरवी अर्जुना मी नाही ऐसे कवनु ठावसे परी प्राण्याचे दैव कैसे जेन देखती माते. माझा मुद्दा असा होता की प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतो. सुखासाठी प्रयत्नही चालले. किती प्रयत्न चालले. आपण शेतकरी बरेच बहुतांश या ठिकाणी शेतकरीच बसले. आपल्याला शाळेच्या जवळजवळ 10-12 वर्षापासूनच आपण काम करायला सुरुवात करतो. कुठपर्यंत काम करतो? सरकारी नोकरीमध्ये रिटायरमेंट असते. आपल्याला रिटायरमेंट. शेतकरी वंशामध्ये रिटायरमेंट. जोपर्यंत त्याला काम होतं तोपर्यंत तो काम करतो. आणि ज्यावेळेस तो घरी बसतो त्यापेक्षा जास्त काम करतो. कुठून कसं काम करतो? घरी बसल्यावर बाकीच्या करून घेतो ना. मग सांगत अस मी एवढं काम केलं, तुम्ही याच्यापेक्षा जास्त करा. मी 1 बिघा कमावला, तुम्ही 10 बिघे कमवा. विठाला विठाला. प्रत्येकाचे प्रयत्न चालले. भागवतकार सांगतात प्रयत्न प्रत्येकाचा आहे, पण आपल्याला ते सुख मिळत नाही, तो आनंद मिळत नाही. मग तो आनंद मिळावा यासाठी काय हवं? मी बोलून गेलो. आपल्याला आयुष्य 100 वर्षाचं आहे. 100 वर्षामध्ये आपलं 50 वर्ष गेलं. पुढं झोपेत नेले रात्रीने ते अर्ध बालपण जरा व्याध. अर्ध आपलं झोपेतच चाललंय. आणि त्याच्यामध्ये बालपण गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी. बालपण तरुणपण वृद्धपण चाललंय आपलं. हळूहळू हळूहळू आपण वार्धक्याकडे चालू. वार्धक्य म्हणजे म्हातारपण.
आणि मग म्हातारपणाचं काय वर्णन करावं? या म्हातारपणामध्ये गेल्यानंतर आपण त्यावेळेस राम राम म्हणायचा प्रयत्न करतो. राम राम येतं का शेवट शेवट? नाही नाही, शरीराला वळण पाहिजे. आपण सर्व शेतकरी आहोत. कांद्याच्या शेवटच्या वाफ्यामध्ये पाणी जाण्यासाठी दांडाला वळण असावं, नाही तर इकडं माग जर वाफे फुटेले असेल तर शेवटच्या वाफ्यापर्यंत पाणी जात. आपलं जर बालपण गेलं, तरुणपण गेलं, वृद्धपण आलं, आता आपण जवळजवळ आमच्या नाशिक एक म्हणे बघा, आपल्या गोवऱ्या आहे का? तुमच्याकडे पण आहे का? आहे, मग काय हरकत नाही. म्हणजे आमच्याकडे मेलेली माणसं जाळतात, तुमच्याकडेच काय? हा, विठाला विठाला हळूहळू ते दिवस येणारे लक्षात असू द्या. कुठले? आपण सावध व्हा, धर्माचे पालन. आज आपण सर्व मतदान करून आले आहे का नाही? धर्माचे पालन. कोणी मतदान केलं, कोणी मतदान विकलं. मला या ठिकाणी सांगायचं तसं माझा अधिकार नाही, पण आपण केलेल्या मताचा आपल्याला लाज वाटू नये. हे जर मतदान जर आपण करून आले असेल तर मला वाटतं आपलं भविष्यकाळ सुखाचं होईल. पण जर आपण केलेल्या मतात जर आपल्यालाच लाज वाटत असेल तर भविष्य आपल्या फार अडचणीत आहे. मी सहज विनोद म्हणून बोललो की मेलेली माणसं कामचक्र जाळतात, पण थोड्या दिवसांनी असं आपली परिस्थिती होईल. त्यापेक्षा आजच सावध, मरणाआधी सावध व्हावे. मरणाआधी सावध व्हावे. करोनी मरावे, जन्म घालू नये वाया. मानवाची उत्तम काया, बहुता सुकृतीनं देह लादला. आपण सहज प्रवास करत असताना बघा, रस्त्याला गतिरोधक असतात. मराठीत सांगायचं मध्ये स्पीड ब्रेकर असतात, बरोबर ना? चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक असाव्यात. तसा तो रस्ता शोभून दिसत नाही आणि त्या व्यक्तीचा प्रवास सुकर होत नाही. गतिरोधक येण्याच्या आधी ब्रेक दाबावा का गतिरोधक गेल्याच्या नंतर ब्रेक दाबावा? तुमच्याकडे कसं काय? गतिरोधक येण्याच्या आधी आपली गाडी हळूहळू हळूहळू तिथपर्यंत आपली गाडी हळू करायची. गतिरोधक केल्यानंतर ब्रेक दाबून काय उपयोग आहे? नाही. संत महात्मे त्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये ते सांगतात, बाबांनो, काळाने आपल्याला अवकाश दिलेला आहे. काळ कोण काळ? या समस्त जगात या लोकांमध्ये आलेल्या प्रत्येक युनीला ज्या एका गोष्टीची भीती आहे ती म्हणजे काळ आहे. प्रत्येकाला मारायचंय, है का नाही? बसलेल्या पैकी प्रत्येकाला, खुर्चीवरच्यांना, खुर्चीवरचे सर्वांनाच जायचं. प्रत्येकाला काळाची भीती आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, त्या काळाने आपल्याला वेळ दिलेला आहे. किती वेळ दिलेला आहे? काहींना वेळ सुद्धा भेटत नाही, पण काळ आधी हजर असतो. तुम्ही म्हणशाल असं कसं काय? काहींना वेळ मिळत नाही, पण त्याचा काळ त्याच्यापाशी हजर असतो. कुठं? काहींची गर्भातच मृत्यू होतो. काही एक उपजता मरती, बैरे अंध होती पांगुळमुखी. संत महात्मे वर्णन करतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काहींची गर्भात त्याचा जन्म होत नाही तरी त्याला मृत्यू असतो. ही काळाची सत्ता आहे. त्या काळाने आपल्याला वेळ दिलेला आहे.
संतांनी त्याचं वर्णन केलं की 100 वर्षाचं आयुष्य मानवाला आहे. मग या 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला मिळालंय ना, मग त्या काळाचं सार्थक कार्य घडानो. भगवंताने आपल्याला काळ दिला ना, वेळ दिला ना, त्या काळाचं सार्थक करा. या काळाचं सार्थक केलं संतांनी, काळाचं सार्थक केलं. संत मंदिरामध्ये जेवढे 18 पगड संत होऊन गेले, प्रत्येक संतांनी या काळाचं सार्थक केलं. आणि तेच सार्थक आपल्या जीवनामध्ये आपल्याला करायचं. हा वेळ जो आपल्याला मिळालाय ना, तो वेळ इतका महत्वाचा आहे. किती कोणी सार्थक केलं आजपर्यंत. आपण काकड आरती म्हणतो, काकड आरतीवाले स्पेशल नाही, काकड आरती सगळेच करता नाही का? कार्तिक स्नान झाला आता का नाही? हा, किती काकड आरती सुंदर आहे. उठोनी पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, उठोनी पहाटे चरण तयाचे गोमटे, अमृत दृष्टी अवलोक दृष्टी अवलोक, उठोनी वेगळी हो, उठोनी पहाटे. पहाटे उठण मग विठ्ठल पहा, नाहीतर अलार्म लावून 9 वाजता उठून पाहू नका. काय काकड आरती सुंदर आहे. आताच काकड आरती झाली आपल्याकडे. ही काकड आरती सांगते बाबा नो, विठाला विठाला विठाला. कोटी ब्रह्महत्या अमुक पाहता जाते. कोटी ब्रह्महत्या किती आपलं पातक असल्या. हे काकड आरती आपल्याला वेळेचं महत्व सांगते. पहाटे 4ला उठा. निदान आपण मनुष्य आहोत. देवस्नान, मनुष्य स्नान, राक्षस स्नान या तिन्हीची वेळ कळू जरा लक्षात घ्या. देवस्नान ब्रह्म मुहूर्तावर असतं. संत स्नान, संत महात्म्याचं स्नान असतं ब्रह्म मुहूर्तावर. कधी 3:30, 4:00च्या आत. देवस्नान असतं 4 ते 5. देवस्नान असतं 4 ते 5. मनुष्य स्नान असतं 5 ते 6. आणि मग दिवस उगण्यावर असं राक्षस स्नान. बसलेल्या पैकी कोणतं स्नान करतो ठरवून घ्या. खरं सांगू का, स्नान करावं. कधी बाबा अंकार निशी घनदाट, राम नामे वासुदेवी गुरु कृपे वळले वैकुंठ, तेने वासुदेव दिसे प्रकट गा. कधी गुरु वचनी फुटली पहाट, ते स्नान करावं. आणि मग हे स्नान केलं की आपल्याला काळ सार्थक करता येईल. काळ सार्थकी लावला आमच्या जगद्गुरूंनी. काळ सार्थकी लावला जगद्गुरूंच्या स्पष्ट शिष्य निळोबा राय. काळ सार्थक लावला संताजी जगनाडीने. अहो जेवढे 18 पगड संत होऊन गेले त्यांनी प्रत्येकाने काळ सार्थकी लावला. वेळ सांभाळला. वेळ संताजी जगनाडे यांच्या जीवनातले एक चरित्र असं आले. जगद्गुरु तुकोबरायांचं सदैव वैकुंठ गमन झालं. आणि संताजी जगनाडे आणि जगद्गुरु तुकोबराय तसं पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबरायाने सदैव वैकुंठ गमन केल्यानंतर या इहलोकामध्ये परत ते देह घेऊन आले. नाही, जगद्गुरु तुकोबराय सदैव वैकुंठ गमन याच्यासाठी त्यांनी केलं की त्यांना माहित होतं आपण वैकुंठात जरी गेलो तरी आपल्याला परत खाली यायचंय. कुठं? या मृत्यू लोकांमध्ये परत यायचंय. मग वैकुंठाहून मृत्यू लोकांमध्ये येण्यासाठी काहीतरी माध्यम असावं की नाही. देवांना येता येत नाही बघा. देवांना मृत्यू लोक वैकुंठातून, स्वर्गातून, कैलासातून खाली येता येत नाही. त्याच्यासाठी माध्यम असावं लागत नरदेह. जगद्गुरु तुकोबराय त्यासाठीच नरदेह घेऊन गेले.
असं तर असतं तर मग स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा पण त्यांना मृत्यू लोकांमध्ये येता येत नाही. काय येता येत नाही? या मृत्यू लोकांमध्ये येण्यासाठी देवांना सुद्धा देह घ्यावा लागला बाबा, आहे का नाही? आपल्या जवळ सासवडला समाधी कोणाची? स्वपन काकाची. कोणाचे अवतार? ब्रह्म स्वपान तो झाला भक्ता आनंद वर्तला, आहे की नाही? ब्रह्मदेवाला सुद्धा या लोकांमध्ये येण्यासाठी नरदेहाचं माध्यम वापरावं लागलं. जगद्गुरु तुकोबारायांना माहित होतं आपल्याला वरती गेल्यानंतर परत खाली यायचं. जगद्गुरु तुकोबाराय तीनदा वैकुंठातून खाली आहे. कधी कधी आले तुम्हाला सर्वांना माहित आहे. मी तुम्हाला जगनाडे संताजी जगनाडे महाराज यांच्या चरित्रामधला एक कथाभाग सांगणार आहे. यांच्या दोघांचं जीवन चरित्रामधला भाग असा होता. जगद्गुरु तुकोबारायांनी वैकुंठ गमन करण्यापूर्वी जनता जगनाडेला वचन दिलं होतं, तुला मुठमाठी देण्यासाठी मी हजर राहील. मुठमाठी म्हणजे काय? एकदा देह उत्थापन झालं की झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा. आता जगनाडे महाराजांना त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं. त्यानंतर संताजी जगनाडे महाराजांचं वैकुंठ गमन झालं. ज्यावेळेस त्यांना स्मशानात दिलं, आपल्याकडं अग्निसंस्कार करतात आणि त्यांच्याकडे पुरण्याचं त्या ठिकाणी पद्धत होती. प्रत्येक भागात बदल आहे. संताजी जगनाडे महाराजांचं त्या ठिकाणी त्यांना त्या स्मशानामध्ये नेल्यानंतर पण त्या ठिकाणी खड्डा खाल्ला आणि खड्ड्यामध्ये जगनाडे महाराजांचा देह ठेवला. खड्ड्यामध्ये त्यांचा देह ठेवून काय असते ते संस्कार त्या देहावर केले आणि त्या ठिकाणी सर्वांनी मुठमाती दिली. म्हणजे जगनाडे महाराजांचा त्या ठिकाणी देह काही त्या मातीमध्ये जाईल. आणि मग काय करावं आता कुठपर्यंत वाट पाहतील. सर्वजण थकले पण काय जमलं नाही. मग त्याच रात्री संध्याकाळी म्हणजे जगनाडे महाराजांनी तुकोबारायांचा मनोमन धावा केला आणि मग जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी हजर झाले. कोणी पाहिलं हे? जगनाडे महाराजांचे त्या ठिकाणी पूर्वज त्या ठिकाणी होते. कशासाठी होते? जगनाडे महाराजांच्या वंश त्या ठिकाणी होते. ते काय पाहत होते? काही या प्रताला कोणी कुत्र वगैरे येऊन उकरून नेऊ नये म्हणून त्या ठिकाणी होते. पण जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी दिव्य देह धारण करून त्या ठिकाणी आले आणि जगनाडे महाराजांना मुठमाती दिली. जगनाडे महाराजांनी काळ सार्थकी लावला. हो, आपणही आपल्या जीवनामध्ये काळ सार्थकी लावावा. म्हणून हा काळ सार्थकी कसा लावावा? जगद्गुरु तुकोबारायांनी त्यासाठी नियमावली आपल्या या अभंगामध्ये करून दिली. मग काळ कसा सार्थकी लावायचा? जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
काळ सारावा म्हणजे आपला काळ असा घालावा, कशा चिंतनात घालावा. जगद्गुरु तुकोबरायांचा जर विचार केला तर काय सांगावं. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये सुखच सुख होतं, आनंदच आनंद होता. नाही संतांच्या जीवन जगद्गुरु तुकोबरायांचा जर विचार करायला गेला तर जगद्गुरु तुकोबरा सुखाच्या शेजेवर झोपायचे. त्यांचेच वचन आहे, सुखाचे शेजारी ओढईन. मग सुखाच्या शेजेवर झोपायचे, सुखामध्ये झोपायचे. आता सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायचे. आंघोळ करण्यासाठी त्यांना आनंदाचंच पाणी होतं. कसं, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. जर पाणी जर आनंदाचं असेल तर मग वस्त्र अलंकार सुद्धा आनंदाचे असेल की नाही. येथे अलंकार शोभती सकळ. कुठले कुठले वस्त्र, आनंदाचे वस्त्र. खाण्यासाठी सुद्धा त्यांना आनंदच. काय खात होते, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घरात पडू नका तुम्ही. मग जर आनंदाचे लाडू खाल्ले, जेवण जर आनंदाचं केलं, आपण आता जिलेबीचं जेवण करून आलो. जेवण कशाने दिसतं, आपलं जेवण फुल झालं, भरपूर झालं, भरपेट झालं. कशामुळे दिसतं, ढेकरे देव जेवण दिसे. आपल्याला ढेकर आला की समजायचं जेवण. आता ढेकर म्हणजे त्या जेवणाऱ्या व्यक्तीला आतून सूचना आहे, फुल झालं, आता माल पाठवू नाही. आहे आपल्या पाभंगामध्ये पुढे आहे त्याच विषयाचं, कसं जावं, किती जावं, किती खावं. पण जगद्गुरु तुकोबरा आनंदाचे लाडू खातात. त्यांना ढेकर सुद्धा आनंदाचे येतात. त्याची येतात ती ढेकर आनंदाचे हरिहर, त्याची येतात ती ढेकर. मग जर असं जर त्यांच्या जीवनामध्ये आनंद होता, मग त्यांनी काय केलं, काळ सारावा चिंतने. बघा, साधकाच्या जीवनामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हा महत्वाचा. या वचनानुसार जर आपलं जीवन मार्गक्रमण जर केलं, काळ सारावा चिंतने. मग चिंतन कोणाचं करायचं, जडाचं. जड म्हणजे कोण, तुम्ही आम्ही. जडाचं चिंतन करायचं नाही. चिंतन करतो आपण विषयाचं सुद्धा चिंतन करायचं नाही. जडाचं जीवन चिंतन करून कसं होईल. मला एक सांगा, सुख आपल्याला मिळावं असेल तर आपल्याला कुठं जावं लागेल, जो सुखी झाला त्याच्याकडे जावं लागेल. ज्याला आनंद मिळाला त्याच्याकडे आनंद घ्यायला जावं. जो आधीच दुःखी आहे त्याच्याकडे आपल्याला जाऊन आनंद कसा मिळेल. तुम्हाला ज्याला पोहता येत नाही त्याने शिकवावं का. मला समजा पोहताच येत नाही आणि माझे 7-8-10 विद्यार्थी जर मी शिकवण्यासाठी जवळ बोलवले आणि चला तुम्हाला आज मी पोहायला शिकवतो, जवळच फार मोठं धरण या ठिकाणी,
म्हणजे आपलं हे गाव पण पुनर्वसनच झालेलं आहे. जमेल का? नाही. आधी तू पोहायला शिक. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. आधी आपण व्हा आणि मग शिकवा. ठीक आहे ना? मग जर असं असेल जीवनामध्ये, जर अशा गोष्टी जर मिळत असतील तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आनंद मिळवायचा आहे ना, जो आनंद झाला, जो आनंदाला मिळाला त्याच्याकडे जा, आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. नाही नाही, तुम्ही जड जीवाकडे जाऊ नका, कारण ती स्वतः दुःखी आहे. आपण किती दुःखी आहोत, किती दुःखी आहोत. मुळात आपल्या या संसाराचं दुःखच मुळात आहे. दुःख मुळच दुःखात आहे की नाही? संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, संसार दुःख मूळ. किती दुःखी आपण. 70 वर्षे संसार केला त्या व्यक्तीने, त्याला विचारा संसारामधून काय प्राप्त झालं? काहीच प्राप्त झालं. 70 वर्षाचा संसार आणि 7 वर्षाचा परमार्थ असू त्या जीवनामध्ये. दोन्हीची तुलना जर केली ना, जगद्गुरु तुकोबरायांच्या आरतीमध्ये जसं वर्णन केलंय, काय तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले, तुकिता तुलनेसी. अशी जर तुलना केली ना, 70 वर्षाचा संसार बाजूला ठेवा आणि 7 तासांचं परमार्थ. काय सांगावं त्याचं? आपल्या अभंगामध्ये आहे परमार्थ महाधन. इथं आल्याला पाहिजे ते वर परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. त्याच्या पुढचं काय होतं म्हणलं, त्याला आपण तोच आभाग घेऊ. असं जगद्गुरु तुकोबराने असं चिंतन केलं. कसं चिंतन केलं? जड जीवाचं चिंतन केलं नाही. जगद्गुरु तुकोबराने विषयांचं चिंतन केलं नाही. कुठले विषय? आपल्याला 5 विषय असतात बघा. कुठले कुठले? रूप, रस, गंध, स्पर्श, नाद. प्रत्येक ज्ञानेंद्रियाला 5 आहे, प्रत्येक कर्मेंद्रियाला 5 आहे का नाही? पण शक्यतो आपण कर्मेंद्रियाचे 5 विषय. डोळ्याचा विषय आहे पाहणे. भास्वर आणि सुरेख ज्ञानेश्वरी वर्णन करते. आपल्याला पाहायला चांगलं कुठलं पाहायला चांगलं वाटतं? जे डोळ्याला चांगलं दिसतं ते आपण बघतो. पण जे ते पाहू नका. तुकोबराय सांगतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. आपल्या कानांना सुद्धा त्यांनी, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आपल्याला मने मनात येते धाव घे राहे विठोबाची बाई. बोलता बोलता सुद्धा बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. तुकोबराय म्हणतात, वाचे म्हणता गंगा घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. जगद्गुरु तुकोबरायांनी विषयाचं चिंतन केलं नाही. विषयाचं चिंतन करून सुखी झाला आजपर्यंत कोणी ऐकला नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, इंधने निमाला अग्नी कैसा, इंधने निमाला अग्नी कैसा, इंधने निमाला अग्नी कैसा, इंधने निमाला. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला कैसा. हो इंधने निमाला कैसा, कोण तृप्त झाला, इंधने निमाला कैसा. विषय सेविता कोण तृप्त झाला? जगद्गुरु तो प्रश्नार्थक आपल्याला विचारतात, विषय शेवता शेवता कोणाला तृप्ती मिळाली? कोणाला तृप्ती मिळाली? नाही. भागवतामध्ये ययाती राजाचं एक सुंदर उदाहरण येतं. विषय सेविता सेविता वार्धक्य आलं, पण विषय तृप्त झाले नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, इंधने निमाला अग्नी कैसा.
आपण अग्नीमध्ये स्वयंपाक करत असताना जाळ घालण्याची पद्धत आहे बघा. तो जाळ जर भिजवायचा असेल तर काय करावं लागतं? मागं वाढावं लागतं आहे की नाही? मग जर ते पुढे लोटतच राहिलं तर कधी अग्नी भिजणार नाही. तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, विषय सेविता कोण तृप्त झाला. मग विषयाचं सुद्धा चिंतन नाही, या ठिकाणी जडाचं सुद्धा चिंतन नाही. मग चिंतन कोणाचं करायचं? काळ सारावा चिंतने, देवाच्या चिंतनाने. कुठला देव? आता इथे फार मोठा गोंधळ झालेला आहे आपला. कुठल्या देवाचं चिंतन करायचं? आपल्याला 33 कोटी देवता आहे. आपण बांधावं गेलो तरी देवी. जगद्गुरु तुकोबार निषेध करतात, शेंदरी यंदरी दैवते कोण ती पूजी भूते घेते. आपल्या पोटाची रडते मागती शिते अवदान. आपल्याला माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वर मध्ये वर्णन करतात, आपल्याला सोमवार आलं की भगवान शिव आठवतो, मंगळवार आला की अनादि अंबिका भगवती, बुधवार आला की बोलावा विठ्ठल, गुरुवार दत्त माझी माता, शुक्रवार आल्यावर कन्वळ कृपाळू भक्ताला लगी म्हणे. हळूहळू हळूहळू दिवस बदलला की देव बदलतो आपण. माऊली ज्ञानोबा सांगतात, आयसा आयसा धाव तू तया व्यभिचारी भक्त म्हण तू. ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे की नाही? पाठी सोमवार पावे भक्त बेलेशी धावे. माऊली ज्ञानोबा सांगतात, रविवार गेला की सोमवार येतो. रविवारी आपण अहम वागे सोम वागे म्हणतो आणि लगेच सोमवारी भगवान शिवाची आराधना करतो. माऊली ज्ञानोबा म्हणतात, आयसा सैरा धाव तू तया व्यभिचारी भक्त म्हण तू. व्यभिचारी भक्त, व्यभिचार म्हणजे काय? व्यभिचार म्हणजे काय? या ठिकाणी त्या शब्दाचे आणि त्या प्रसंगाचे सुद्धा या ठिकाणी उच्चारण करायची जागा ही नाही, ही व्यासपीठ वेगळं आहे. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे, तिला व्यभिचारी म्हणायचं. आगवेन गावद्वारी आहे जैशी. ज्ञानेश्वरी मध्ये तिचं वर्णन आलेलं आहे. कोणाचं? आगवेन गावद्वारी, गावाच्या द्वारा वाचते ती. सांगू की तिचं मोकळं नाव? तुम्हाला माहिती, मलाही माहिती. विठाला विठाला विठाला. तसा आपण भक्तीमध्ये व्यभिचार करतो असं माऊली ज्ञानोबा सांगतात. काय करतो आपण? दिवसा दिवसाला देव बदलतो. देव बदलू नका. मग देवाला देव एवढे आपल्या सनातन धर्मामध्ये कशासाठी, हिंदू संस्कृतीमध्ये एवढे देव कशासाठी? देव कुठलाही असू द्या, प्रत्येकामध्ये एकच देव बघा. कुठला? संत महात्मे सांगता, एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. आहे की नाही? गावात मारुतीच्या दर्शनाला गेलो, दर्शन मारुतीचं घ्या पण चिंतनामध्ये पांडुरंगाचं ध्यान असतं. आहे का? तुम्ही म्हसोबाचं दर्शन घ्या पण चिंतन कुठल्याही देवाचं दर्शन, देवीचं दर्शन घ्या. देव देवी मी चिपाही. देव आणि देवी एकच आहे. नाही नाही, देवाला सुद्धा देवी म्हटलं की नाही? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी आंबा उभी ठेकर ठेवून कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. असे चाले आले का वार येतो म्हणतात. आमच्याकडे कसं तुमच्या येतात ते सांगतायच.
पांडुरंगाला सुद्धा देवी म्हटलंय. माऊली ज्ञानवर सुद्धा सांगतात रंगा येई वो ये रंगा येई वो ये विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई. अरे कुठल्याही देवाकडे जा पण भजन चिंतन माझ्या पांडुरंग परमात्म्याचं ठेवा. जगद्गुरु तुकोबारा सांगतात काळ सारावा चिंतने त्याचं चिंतन करा. चिंतने चिंतनात द्रुपता. कसं चिंतन करायचं सांगू. आपल्या आता प्रत्येकाचा आवाज बदलला. जुने घर असायचे बघा कुडाची. त्या कुडामध्ये कुठेतरी एक भिंगुर्ती नावाची आळी तिचं घर बनवायची. तुमच्याकडे आहे ना भिंगुर्ती आहे. तिला गांधीलमाशी पण असं म्हणतात. आता समजा तिचं घर कसं असतं असं माती मातीचं उगाच कुठेतरी पोपडे पोपडे तयार असतात. ती माशी जी असते का माशी ती माशी ना शेतामध्ये जाते आसपासून एखादी आळी उचलून आणते. ती आळी ते तिच्या घरामध्ये ठेवते. त्या आळीला ती माशी 1 तास झाला 2 तास झाला 1 मिनिट सोडतच नाही. त्या आळीला इकून आले का डंक तिकून आले का डंक. त्या आळीला ध्यास लागतो. कोणाचा. त्या माशीचा. त्या आळीला असा ध्यास लागतो की त्या आळीचं रूपांतर त्या माशीमध्ये होत आणि ती आळी उडायला लागते. कोणाला ध्यान लागलं. आळीला. आपल्याला ध्यान लागलं आपण उडणार नाही का. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करता तुका माने आळे माने आळे तुका माने वेगळी मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. गोविंद गोविंद म्हणा लागल्या छंद. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असं चिंतन असावं त्या आळीसारखं. तिला छंद लागला आणि मग आम्हाला जर छंद लागला तर कसं होईल. छंद लागला नामाचा छंद लागला नामाचा. अरे देव पाहायला गेलो. देव पहायासी गेलो तेथे देवाची होऊन ठेलो. कसे देव झालो. काकडाचे वर्णन करते का नाही. लाजले गे माया ता कौनव बाळो जिकडे पावे तिकडे चतुर भुज गोपाळो. काय सांगो. जिकडे पावं तिकडे सर्व देव दिसायला लागले. कशामुळं. चिंतन देवाचं. तुकोबाराय सांगतात काळ सारावा चिंतने. आपल्याला जर त्या काळानं अवकाश दिला ना हा चिंतनामध्ये जाऊ. हा जर चिंतनामध्ये जर गेला तर आपल्या जीवनामध्ये आघवा आनंद होईल. कुठला. अभंगाच्या शेवटच्या अगदी शेवट सांगितले होईल आघवा तुका म्हणे आनंद. हा आघवा आनंद होण्यासाठी हे सगळे नियम आहे. काय कारण काय करायचं काय सोडायचं. नियम क्रमांक 1 काळ सारावा चिंतने. काळ सारावा चिंतनामध्ये काळ जाऊ द्या आपल्या जीवनात. आणि मग हे काळ चिंतन कुठं करायचं. कुठं करायचं. कुठं करायचं. एकांतवासी गंगा स्नानी. नाही जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात
नामाचे चिंतन प्रकट बसारा असाल ते करा जिथे तेथे जिथं असाल तिथं. पण खरं सांगू का, घरी राहून घरात बसून आपलं चिंतन होत नाही, मग त्याला एकांतच जावं लागतं. आता एकांतात जाऊन की चिंतन होतं का? आपलं होत नाही, संतांचं झालं. आपण फार मोठं भागवतामध्ये जड भरत नावाचा राजा होऊन गेला. जड भरत नावाच्या राजाने सर्व संघ परित्याग केला. वानप्रस्थी आश्रम स्वीकारून तो जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर त्याने सर्वस्व मागचा संसाराचा विचार सोडला आणि भगवंताचं चिंतन करत राहिला. त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग झाला की त्याच्या समोर एक हरणी त्या ठिकाणी प्रसूत झाली. हरणी प्रसूत झाली, पण हरणी मागे वाघ लागले होता. तो वाघ, त्या वाघाच्या भीतीने ती हरणी पळून गेली. पण त्या हरणीचं पिलू त्या ठिकाणी त्या पाण्यात पडलं. मग ते जड भरत राजाने उचललं. त्या हरणीच्या पिलूचं जड भरत राजाने संगोपन केलं. ते हरणीचं पिलू याने वाढवलं, लहानाचं मोठं केलं. कुठं? जंगलात. कशासाठी गेला होता तो? देवाचे चिंतन करण्यासाठी. त्याला त्या हरणीचा असा छंद लागला, असा छंद लागला. तो जड भरत राजा पुढच्या जन्मी हरणी झाला. जड भरत राजा हरणागरी बी गेला, घाला तो घातला वासुदेवी. आपलं चिंतन असं असावं. तुकोबर म्हणतात एकांतवासी गंगा स्नानी. एकांतवास असावा. आता हा एकांत कसा साधायचा जीवनामध्ये? संतांनी जसा साधला तसा आपल्याही जीवनामध्ये आपण एकांतवास साधू शकतो. पण त्यासाठी एकांतवासामध्ये जाण्याची सवय असू द्या. कधी कधी संसारामधून निवृत्त होत चला. मग काय करायचं? संतांनी त्यासाठी सुद्धा साधना ठेवलेली. काय? आपल्या संसाराचा विसर ठेवा. 15-20 दिवस चला सोहळ्याला. सप्ताह चालू आहे, चला का मारुती मंदिरामध्ये 7 दिवस. सप्ताहाचं नियोजन त्यासाठीच होतं बरं का. पण आता अलीकडं सप्ताह मारुती मंदिरामध्ये बस जाऊन नाही, आपण घरी राहून सप्ताह करतो. आपल्याकडं अखंड हरिनाम सप्ताह म्हटला की एक गोष्ट अगदी न चुकता करावी लागत होती. त्याला म्हणायचं विना पहारा. आहे का नाही? विना पहारा गावचाच आहे ना? आहे ना? गावचाच आहे. मग काय अडचण? विना पहाऱ्यासाठी गाव, सर्व गाव मिळून तो विनाचा पहारा, म्हणजे त्याला विना वाजवायचा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मग ते 7 दिवस आपल्या जीवनामध्ये चिंतन करायचं. आपण वारीत जातो. वारीत गेल्यानंतर सुद्धा आपण रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काय सांगावं? नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. पण जर वारीत जाऊन जर तुम्हाला घरचं ध्यान आलं, होतं ना भाऊ? आता ध्यान द्यायला हे तर फार अवघड काम झालं. इतकं अवघड काम झालंय. एकदा घर सोडलं आपण, 1-2-3 दिवस बाहेर गेलो, वारीत अभंग आपण तेवढे म्हणत नाही, पण घरून तेवढे कॉल येतात. येतात कशाला? कस काय, बरं आहे का काय? मग हे वारीत जाताना त्याला लागतं घरचं ध्यान, घरी जे राहतं त्याला राहतं वारीचं ध्यान. विठाला विठाला संत महात्म्याने आपल्यासाठी त्यासाठी योजना करून ठेवली, एकांतवासासाठी जाण्यासाठी. पण आपण ते करत. तुकोबराय सांगतात काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. गंगेचं स्नान. गंगा कुठली? गंगा तसं पाहायला गेलं तर उत्तर भागात गंगा आहे की नाही? मग आपले का गंगा नाही का? आपले काय आहे गंगा? आपण महाराष्ट्राला पावन करणारी गोदावरी ना, तिला सुद्धा संतांनी
गंगाच म्हटलं की नाही, वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाही. तिला सुद्धा गंगाच म्हटलंय. गंगेचा स्नानाचा आग्रह असावा, आग्रह. आपण घरी करतो ती आंघोळ आणि तीर्थात करून जाऊन करतो ते स्नान, म्हणून शब्द वापरला गंगा स्नाने. घरी तर आपण रोजच आंघोळ करतो, पण गंगे स्नानाचा आग्रह असावा. संत महात्म्याच्या जीवनामध्ये रोज ब्रह्ममुहूर्तावर गंगा स्नान असायचं. आता अलीकडे गंगा स्नानाचं महत्व कमी झालं. आम्ही सुद्धा तीर्थावर गेलो का स्नान करतो. कुठलं, आमच्या नाशिक त्याला एक शब्द आहे बघा, गुडगी स्नान. इकडे करतात का? मला वाटलं 400 किलोमीटर जरा वेगवेगळं आलं की काय. गुडगी स्नान म्हणजे काय? फक्त गुडघ्यापासून खाली हात कोपऱ्यापासून झाला. गंगेचा स्नानाचा आग्रह असावा. किती आग्रह असावा. आता अलीकडे इंद्रायणीचं पाणी कसं झालं, खराब झालेलं. पण जे मोठमोठे महात्मा झाले त्यांच्या जीवनामध्ये रोज गंगा स्नान करायचे. आपणही गंगा स्नान असावा. देवाच्या पूजेने देवाची पूजा करा. जगद्गुरु तुकोबरा सांग. देवाची पूजा कशी करायची? आता काय करायचं? देवाची पूजा करायची म्हणजे काय करायचं? आपल्या प्रत्येकाच्या घरी देव आहे बघा, आहे ना? देवाऱ्यामध्ये देव असतात प्रत्येकाच्या. किती देव असतात? हा बोला, किती? एवढे असतात. आपल्या धर्माने आपल्या देवाऱ्यामध्ये 5 देव ठेवायला सांगितले. पण आपण काय करतो? पंढरपूरला गेलं का पांढरंग आणतो, त्र्यंबकला गेलं का पिंड आणतो, काशीला गेलं का आणखी एक देव आणतो, गयेला गेलो का तिथून एक देव आणतो. हा जत्रा करता करता देवऱ्यात जत्रा तयार करतो. इतके देव देवऱ्यात होतात, इतके होतात ते तू देवहर आहे का यात्रा आहे तेच कळत. देवाची पूजा करा. पण कशी पूजा करावं? जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं. देवाची पूजा जर करायची असेल ना, आपल्या स्वामीचं काम ऐका. आपल्या गुरुने सांगितलेला तो गुरुमंत्र आपल्या जीवनामध्ये अंगीकारा. आपल्या पित्याचं वचन ऐका. म्हणजे आपला बाप आहे ना, त्या बापाचं शब्द आपण जीवनामध्ये आपल्या प्रमाण ठेवा. काय सांगावं? प्रभू रामचंद्राने 14 वर्षे वनवास घेतला, जीवनामध्ये स्वीकारला. कशासाठी? फक्त दशरथ राजाचा शब्द होता. पितृचं वचन जीवनामध्ये अंगीकारा. आणि स्त्रियांसाठी जगद्गुरु तुकोबाराने पूजा सांगितली. आपला पतीच हाच परमेश्वर. जोपर्यंत पती आहे तोपर्यंत पांडुरंगाची पूजा करू नका. आपल्या पतीची पूजा आधी करा. जर त्याची पूजा आधी केली तर तो पंढरीश परमात्मा तुमच्या घरी येईल. कोण सांगतं? तुकोबारा आहे. स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती, ह्याची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. ठीक आहे, अशी पूजा करा. कशी? अभंगात सांगितल्याप्रमाणे. आणि आम्हाला काय झालंय? आम्ही त्याच्यावर प्रश्न विचारतो. काय? कसयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेव माझा फेडी आता, हाची संदेव माझा. काय झालं म्हणे तुला जर पाणी अर्पण करावं तर पाण्याचं स्वरूप सुद्धा तुझं आहे. उदकी नानू तरी स्वरूप ते तुझे, तेत काय माझे वेचे देवा. गंधाचा सुगंध, पुष्पांचा परिमळ, तेथे मी दुर्वळ काय वाहू. आपण त्याला प्रश्न विचारतो, देवा कशी पूजा करायची? देवानं सांगाव. मग तुका म्हणे मग अवघे तुझे नाम, धूप दीप
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. अरे हीच पूजा आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, हेची विष्णूची महापूजा. जगद्गुरु तुकोबार सांगतात, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आता देवाचं पूजन केल्यानंतर प्रदक्षिणा तुळशीच्या कशासाठी, कशासाठी प्रदक्षिणा करायचा, कशासाठी वारी करायची. तसं पाहायला गेलं तर यावला ते पंढरपूर मला वाटतं 150 का 200 रुपये तिकीट. कसलं रेल्वेच. आम्ही 150 ते 200 रुपयात येवल्यापासून पंढरपूरला येऊ शकतो. खरं सांगा, वारकऱ्याच्या जीवनामध्ये आपल्याला पंढरपूरला वारीमध्ये किती खर्च येतो. साधारण किमान किती कमी खर्च केला तर 10,000च्या आत कधी वारीवर. मग आपण एवढं का पायी चालतो, का प्रदक्षिणा करायचं यासाठी बोलतो. प्रदक्षिणा तुळशीच्या का प्रदक्षिणा करायच्या. एखादी आई तिच्या मुलाला घेऊन बाजारामध्ये निघते, परत आधी ताई त्याला नाहीच म्हणते, येऊ नको का नको. आता बाजारचं पण ओझ, याचं पण ओझ कड्यावर. ते मुलगा हट्टच असतो, ठीक आहे. आपल्याकडे 3 हट्ट पूर्ण करावे असे म्हणतात. कुठले कुठले. श्री हट्ट, जोग हट्ट आणि बाल हट्ट. बाल हट्ट म्हणजे आपल्या मुलाचा हट्ट. जोग हट्ट म्हणजे साधूंचा संतांचा हट्ट. आता 3रा हट्ट तुम्हाला सर्वांना माहिती. तुम्ही नाही म्हटले तरी तुम्हाला पूर्ण करावा. तुम्हाला म्हणजे आम्हाला सुद्धा. विठ्ठल विठ्ठल बाल हट्ट. एक स्त्री तिच्या जीवनामध्ये आपल्या मुलाला घेऊन बाजाराला निघाली. बाजाराला जात असताना त्याला सांगितलं, पप्या तुला बाजारला नेते, पण तुला पायी पायी जावा चालावा लागेल. हा म्हणतो. पण थोडा वेळ बाजारामध्ये फिरल्यानंतर हिनं बटाटे पाहावे, कांदे पाहावे, भजीचे, मग याचा भाव विचार, त्याचा भाव विचार. पप्याने 2-4 बटाटे पिशवीत घालावे. तिलाही बरं वाटतं, बरं वाटतं. पण मग आता ज्यावेळेस पुन्हा बाजाराहून परत यायची वेळ होते, मग ते रडायला सुरुवात करते. असं असतं, या असं हट्ट हट्ट सांगू राहील तुम्हाला. मग त्या जीवनामध्ये त्याच्या बाल हट्टस मग ते रडायला सुरुवात करते. आई काय म्हणते, थोडासा त्या झाडापर्यंत चाल, तुला तिथे गेलं उचलून घे. ते हळूहळू हळूहळू त्या झाडापर्यंत जातं. पुन्हा थोडं त्या झाडापाशी गेलं का रडायला सुरुवात करते. आणि मग रडायला सुरुवात केली का ती आई पुन्हा त्या झाडापाशी गेल्यानंतर पुन्हा म्हणते पुढच्या झाडापर्यंत. मी तुला या झाडापाशी म्हणले. आता त्या बाळाने विचार केला, आता आई काय तशी उचलून घेत. मग त्या बाळाने काय करावं, अक्षावक्षी लोटांगणच घालायचं. रडायचं रडायचं, नुसतं रडायचं आणि लोटांगण घालायचं. मग त्या आई त्या बाळाला उचलून घेतली. काय उचलून घेतलं आईनं, त्या आईनं त्याच्या बाळाला काय उचलून घेतलं. त्या बाळानं थकला, तो बाजारमध्ये आला, फिरला तो आईसाठी. मग जर आपण जर लहान मुलगा थकला म्हणून आईने उचलून घेतलं, मग आपण जर प्रदक्षिणा घातल्या, आपण जर वारी केली, आपण भक्तीमध्ये जर हे देह झिजावला, हा देह झिजावला, तर जीवनामध्ये भगवंताला जाईल. आणि एक दिवस तो आपल्याला उचलून येईल. कुठं उचलून घेतला कडेवरी, भक्ती सुखी निवाला. एक भक्त प्रल्हाद उचलून घेतला. काय सांगावं, तुकोबार आहे म्हणावा. तुका म्हणे शेष शेवेन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. उचलून घेतलं किती भक्तांना भगवंताने. निवृत्ती शोभे मुकुटाकार, ज्ञाना सोपान वटेश्वर, विठू पंढरीचे राणे, ल्याले भक्ताचे भूषणे. बघा, जगद्गुरु तुकोबार ही नियमावली या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये मांडली. प्रत्येक साधकाला या ठिकाणी बोध केला. म्हटले काळ सारावा चिंतने,
एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या आता जवळ जवळ आपल्या जीवनामध्ये आपण हे नियम सांभाळू. जगद्गुरु तुकोबरायांना साधकांनी प्रश्न विचारला, तुकोबरा आम्ही एवढे प्रश्न नियम सांभाळू, अजून काही नियम आहे का? म्हटले हो, एवढं होणार नाही. म्हटले काय नियम आहे? म्हटले जीवनामध्ये भोजन करत असताना असं करा, त्याला नियम ठेवा, जास्त बोलू नका. जास्त बोलल्यानंतर काय होईल? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रिय चित्तार, नेम इंद्रिय चित्तार, इंद्रिय चित्तार, नेम इंद्रिय चित्तार, नसावी वासर, नसावी वासर, नसावी वासर, नसावी वासर, बहुनिर्या भाषण, बहु भाषण, बहु भाषण, बहु भाषण, युक्ताहार विहार, युक्ताहार विहार, युक्ताहार विहार, आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्ताहार विहार, नेम इंद्रियाचे सार, नसावे बासर, निद्रा बहु भाषणे. जगद्गुरु तुकोबाई सांगतात, आपल्या जीवनामध्ये आहार युक्त असावा, आपल्या जीवनामध्ये नियम असावा. नसावे बासर, निद्रा बहु भाषणे, जास्त बोलू नये. किती बोलावं? थोडं बोलावं. मिथले आणि रसाळ, साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे. मग बोलावं काय? काय बोलायचं? भगवंताचं नाव घ्यायचं, दुसरं काय घ्यायचं? विठोबार कुमार, 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 विठोबार साधकाच्या जीवनामध्ये नियमावली जगद्गुरु तुकोबाईने आजच्या अभंगामध्ये सांगितले. अभंग तसा मोठा होता, पण अभंगाचं चिंतन करत असताना आपण पहिल्या अभंग चरणाचा विचार केला. आता पुढचे चरण आला योग पुढच्या वर्षी परत पुन्हा एकदा मी पुन्हा विठ्ठल विठ्ठल. युक्त आहार विहार, नेम इंद्रियाचे सार, नसावे बासर, निद्रा बहु भाषणे. म्हटले जीवनामध्ये खाताना इतकं खा, बोलताना इतकं बोला. यामुळे काय होईल? आपल्या जीवनामध्ये अनमोल ठेवा आपल्याला मिळेल. जगद्गुरु तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलं. काय कोणता ठेवा मिळाला? तर म्हणजे तुम्हाला परमार्थ प्राप्त होईल. पण परमार्थ म्हणजे काय? तुकोबारायांनी सांग, परमार्थ महाधन, परमार्थ
महाधन आहे, आपल्याकडे किती संपत्ती याला कोणी विचारत नाही, है का नाही? नाही, आपल्या संपत्तीचं नावच काय? संपत्ती म्हणून ती, संपत्ती म्हणून ती, तिचं नाव संपत्ती. तुकोबांनी संपत्ती परमार्थ नाही म्हटलं, परमार्थ महाधन. पण हे परमार्थ काय करतं? जोडी देवाचे चरण, देवाचे चरण व्हावयाचे तर हे उपाय लाभायचे. मग काय करायचं? काहीच नको कर तू, जग तू बरं सांगतात. आपला हा देह आहे ना, आपला भार, संसाराचा भार भगवंतावर द्या. तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण, देह समर्पिजे देवा. भार न लगे काहीच घ्यावा, होईल आगवा. तुका म्हणे आनंद. आपल्या जीवनामध्ये असा आनंद मिळावा. एक वेळ सुख नाही मिळालं चालेल, जीवनामध्ये सुख नाही मिळालं चालेल बरं का, पण आनंद जीवनामध्ये असावा. खरं सांगू, सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे काय? दुःख. आनंदाला मला वाटतं शब्दकोशामध्ये विरुद्धार्थी शब्द, ज्याला आनंद झाला, ज्याला कुठलीही कमतरता, कुठलीही न्यूनता कमी राहत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणता होईल आघवा. तुका म्हणे आनंद. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये असा आनंद प्राप्त व्हावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे ना. पुण्य कमवायचं. पुण्य कमवण्यासाठी दोन मार्ग, भगवंताचं नाव आणि संतांचं नाव. पुण्यवंत व्हावे घेता सजनाची नावे. कोणतं नाव घ्यायचं? ज्ञानेश्वर माऊली, अभंग या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला. अर्थ असाच असेल असं नाही बघा.